नमस्कार मंडळी, आजचा व्हिडिओ हा स्पेशल असणार आहे कारण आज मी बनवणार आहे रायगडची स्पेशल पोपटीची रेसिपी. म्हणजे ही रेसिपी जी आहे ना ती स्पेशली रायगडमध्ये जास्त बनवली जाते, किंबहुना रायगडमध्येच बनवली जाते, पण आता सगळी लोक इतरत्र बनवतात, हेही तेवढंच खरं आहे. सो मी आलेली आहे माझ्या माहेरी, म्हणजे अलिबागला आलेली आहे. सो आपण बनवणार आहोत आज पोपटी स्पेशली तुम्ही कशाचीही बनवू शकता, ती व्हेजही असते नॉनव्हेजही असते. आज आम्ही नॉनव्हेजची बनवणार आहोत आणि ती स्पेशली मडक्यात बनवली जाते, मातीच्या मडक्यामध्ये बनवली जाते. पण कोणाकडे जर अवेलेबल नसेल तर तो जो पत्र्याचा डब्बा येतो, म्हणजे जो पहिले तेलाचा जो डब्बा असायचा ना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता. सो आम्हीसुद्धा पत्र्याचाच डबा यूज करणार आहोत ती पोपटी बनवण्यासाठी. सो हा स्पेशल व्लॉग आहे, स्पेशल रेसिपी, सगळं इन डिटेल तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि ही मार्केटमध्ये 2000ला मिळते जर 3 किलोची पोपटी असेल तर. म्हणजे चिकन आणि तुमचं जे शेंगा वगैरे आहेत ते मिळून 2000पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा जास्तही तुम्हाला किमतीने ती मिळते. सो इथे मी 2 किलो चिकन आहे आणि 2 किलो शेंगा, ह्या सगळं जे मटेरियल आहे ते एवढ्या साईजचं आहे. सो ही रेसिपी तुम्ही नक्की बघा, व्लॉगसुद्धा पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा, म्हणजे तुम्हालासुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी किंवा गावी करता येईल. सो चला रेसिपीला स्टार्ट करूया. सो मी इथे तुम्हाला सांगते की पोपटीसाठी मी काय काय इथे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत. माझी सगळी फॅमिली, म्हणजे माझ्या आईकडची सगळी फॅमिली आलेली होती. सगळं अनप्लॅन्ड होतं, म्हणूनच कदाचित ते सक्सेसफुल झालं की सगळी फॅमिली एकत्र होती. सो इथे ना त्यांनी 2 किलो चिकन घेतलेलं होतं, म्हणजे बोनलेस आणि विथ बोन्स सगळं होतं, कारण फक्त बोनलेस खाण्यात मजा नाही, त्याच्यामध्ये हाडंसुद्धा पाहिजेतच तर मजा येते. आणि इथे चिकनला मॅरिनेट करण्यासाठी आलं, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट लावून घ्यायची आहे. मिक्सरमधून मस्त बारीक करून घेतलेली आहे, ती लावायची आहे. आणि मसाल्यामध्ये ना आम्ही बाहेरूनच आणलेला होता मसाला, सुहानाचा तंदुरी मसाला होता. आणि 2 किलोसाठी इथे 2 पॅकेट्स वापरलेले आहेत मसाल्याचे. तुम्ही कुठलाही मसाला लावू शकता, म्हणजे हा ग्रेव्हीवाला मसाला होता, तुम्ही सुका मसाला येतो तंदुरीचा तोही लावू शकता. 200 ग्रॅम दही होतं, ते घातलं त्याच्यामध्ये. आणि हे सगळं ना आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेट करून ठेवायचं आहे. जेवढं जास्त मॅरिनेट होणार तेवढं छान लागणार. आणि मीठ ना ह्या मसाल्यामध्ये ऑलरेडी असतं, जो सुहानाचा आपण मसाला वापरला ना त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, तरी पण मीठ आम्ही टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं, म्हणजे चेक केलं आधी किती मीठ गरजेचं आहे तेवढंच टाकलं. त्याच्यानंतर हळद टाकायची आहे, हिंग टाकायचं आहे. आणि तिखटपणा येण्यासाठी ना इथे आम्ही घरगुती मसाला वापरतोय, साधारण 3-4 चमचे आम्ही वापरलेला आहे. तुम्ही साधा मिरची मसालासुद्धा वापरू शकता किंवा जो तुम्ही कुठला तिखटपणासाठी मसाला वापरता तो सुद्धा वापरू शकता. आणि सगळं मस्त मॅरिनेट करायचं आहे. आणि इथे दहीसुद्धा होतं, म्हणून आम्ही लिंबू फक्त अर्धा स्क्वीज करणार आहोत, अर्ध्या लिंबाचाच फक्त रस टाकून घेणार आहोत, कारण ऑलरेडी दही आंबट आहेच. सो जास्त आंबट इथे नाही वापरलं तरी चालतं, म्हणजे आपल्या टेस्टवर आहे की आपल्याला कसं हवं आहे. सो आधी मी प्रॉपर मिक्स करून घेतलं माझ्या मावशीने आणि त्याच्यानंतर मग लिंबू पिळून घ्यायचं आहे. आणि मस्त हे सगळं अर्धा ते 1 तास आम्ही ठेवून देणार आहोत. आणि या पोपटीमध्ये ना आम्ही चिकनसोबत अंडीसुद्धा यूज करतो आणि मेन वालाच्या शेंगा ह्या तर यूज करतो, कारण त्याच्याशिवाय टेस्टच नाही आहे. पण सोबत यावेळेला आम्ही ठरवलं की बटाटीसुद्धा टाकूया, कारण आपण काही टाकू शकतो, म्हणजे मका आपण यूज करू शकतो, वालाच्या शेंगा तर असतातच, पण तुरीच्या शेंगा, मटारच्या शेंगासुद्धा वापरू शकतो. तर फक्त यावेळेला आम्ही बटाटी, चिकन, अंडी आणि वालाच्या शेंगा हाच ऑप्शन चूज केलेला होता. सो बटाट्याला मधून चिरा दिला आणि त्याच्यामध्ये जो चिकनचा मसाला होता ना तो मस्त भरला आणि मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलं. आणि आता इथे ना आम्ही पत्र्याचा डबा यूज करणार होतो. सो हा आहे मामुड्डीचा पाला आणि हा खरंच महत्त्वाचा आहे, ह्याच्याशिवाय पोपटी होत नाही. सो मस्त सगळ्यांनी जाऊन पोपटीसाठी तो पाला आणलेला होता.
आज दादांची व्हिडिओ सो हा पाला आहे ना, हा फक्त थंडीतच मिळतो आणि ह्याच्याशिवाय पोपटी होत नाही, कारण ह्याचा जो फ्लेवर आहे ना तो पोपटीला चार छान लागतो. सो हा शेतात मिळतो, म्हणजे रान गवत असा त्याचा प्रकार आहे, पण हा फक्त थंडीतच अवेलेबल असतो. सो आपण आता पुढची प्रोसेस बघू. ही माझी आजी. सो खरं तर ना पोपटीसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते मातीचं मडकं, पण आमच्याकडे ते अवेलेबल नव्हतं ना, म्हणून आम्ही पत्र्याच्या डब्यामध्ये ती पोपटी लावणार होतो. सो तो डबा पूर्ण प्रिपेअर करून घेतला, म्हणजे सगळ्या आजूबाजूला तो पाला होता तो आम्ही सेट करून ठेवला आणि त्याच्यानंतर पोपटीची तयारी करायला लागलो. म्हणजे चिकन आहे ना, असे 3-3, 4-4 पीस आम्ही ॲल्युमिनियम फॉईलमध्ये असं बांधून घेत होतो. ॲक्च्युली केळीच्या पानातली टेस्ट खूप छान असते ॲक्च्युली, पण सगळे म्हणायला लागले की आम्हाला ॲल्युमिनियम फॉईलमध्ये हवं आहे. सो आम्ही त्याच्यामध्ये ते रॅप करून घेतलं आणि भरपूर नाही भरायचं आहे, छोट्या छोट्या बॅचमध्ये ते भरून घ्यायचं, जेणेकरून ते व्यवस्थित शिजेल. अंडीसुद्धा आम्ही वेगवेगळी रॅप केली, कारण मध्येच एखादं फुटलं तर सगळं खराब नको व्हायला, म्हणून ती फॉईलमध्येच रॅप करून घेतली. तसंच बटाटीसुद्धा रॅप करून घेतली. आणि तुम्ही इथे बघू शकता की थोडासा मसाला तरीसुद्धा बाकी आहे. सो आम्ही त्याच्यामध्ये त्या वालाच्या शेंगा टाकल्या. आणि पोपटी हा असा प्रकार आहे ना की त्याच्यामध्ये तेलाचा किंवा पाण्याचा वापर होत नाही, तो त्याच्या स्टीममध्ये शिजत असतो. आणि जो मामोडीचा पाला वापरतो त्याचंसुद्धा पाणी बाहेर येतं, शेंगांचं पाणी बाहेर येतं, तसं त्याच्या तो पाण्यामध्ये शिजत असतो. सो आम्ही त्या शेंगांमध्ये मीठ टाकून घेतलं आणि जे जाडं मीठ घेतलं होतं ना ते आपल्याला जसं आपण लेअरिंग करणार तेव्हा वर टाकायचं असतं, कारण मामुडीच्या पाल्यामध्ये आपण मीठ टाकलेलं नसतं. सो जे आपण मीठ टाकलेलं आहे शेंगांमध्ये ना, तर ते शेंगांचं जे मीठ आहे तो मामुडीचा पालासुद्धा घेऊ शकतो आणि त्यामुळे आपली पोपटी अळणी लागू शकते. सो वरून आपल्याला मीठ टाकावं लागतं. सो इथे मी तुम्हाला दाखवते की लेअरिंग कशी करायची आहे. सो मामोटीचा पाला टाकलेला आहे, खाली सर्वात पहिले शेंगा टाकल्या, त्याच्यानंतर चिकनचं ते सगळं फॉईल पेपर वगैरे जाणार, त्याच्यानंतर अंडी जाणार, परत त्याच्यावर शेंगा येणार, मग मामुडीचा पाला आणि सेम रिपीट प्रोसेस होणार आणि सगळं भरायचं आहे व्यवस्थित. आणि लास्टला आपल्याला परत मामुडीचा पाला टाकायचा आहे आणि वरती पूर्ण पॅक करण्यासाठी केळीची पानं लावायची आहे, जेणेकरून आपल्याला डबानं उलटा करून लावायचा असतो. सो काहीही बाहेर येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची असते, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित सील पॅक करावं लागतं आणि ते सुद्धा आपण पाल्यानेच करायचं असतं. आणि म्हणून आपण वरून थोडं मीठ टाकत असतो, जेणेकरून आपली पोपटी अळणी होत नाही. सो बघा आता माझा दादा कसं करतोय सगळं व्यवस्थितपणे. सो आता हा डबा आहे ना तो उलटा करून ठेवलेला आहे 2 विटांवर आणि त्याच्या बाजूला ना थोडीशी लाकडं ठेवायची आहेत, कारण लाकडं तर पेटणार, प्लस त्याच्यावर आपण पेंडा टाकतो. आणि ही पोपटी आहे ना जवळजवळ 30-35 मिनटं आपल्याला त्याला आग द्यायची असते. आणि म्हणजे जेव्हा शेवटची जी 5 मिनटं असतात ना तेव्हा फक्त ऊब द्यावी लागते, म्हणजे आग नसली तरी चालते पण ऊब ही द्यावीच लागते, तेव्हा आपली पूर्ण पोपटी जी आहे, मेन चिकन आहे ते व्यवस्थित शिजलं जातं. आणि आपल्याला अजिबात आग ती कमी करायची नसते, थोड्या वेळाने पेंडा वगैरे टाकावा लागतो. आणि पाचोळा जो सुकलेला असतो ना तो ह्याच्यामध्ये वापरला जातो मोस्टली, आणि तेव्हाच ती आपली पोपटी मस्त शिजते. आणि मेन गोष्ट सांगू का,
ही थंडीमध्येच का केली जाते? कारण ह्याच्यामुळे आपल्याला खायला तर व्यवस्थित मिळतं, पण आपल्याला शेकोटीसुद्धा मिळते. म्हणून ही मोस्टली ना थंडीमध्येच केली जाते पोपटी. इतर वेळेला आम्ही कधी करत नाही. आणि याचं लॉजिकल रिझन सांगायला गेलं ना तर थंडीतच ह्या सगळ्या शेंगा मिळतात. म्हणजे तुरीच्या शेंगा, वालाच्या शेंगा, मटारच्या शेंगा किंवा मामुड्डीचा पाला हा थंडीतच मिळतो. म्हणून सगळं हे थंडीतच केलं जातं. आणि खरं सांगू का की तुमच्याकडे जर मामुड्डीचा पाला अवेलेबल नसेल ना तर तुम्ही विदाऊटसुद्धा करू शकता. पण जी ऑथेंटिक टेस्ट आहे पोपटीची ती तुम्हाला इथे मिळणार नाही. म्हणून मी म्हटलं की कंपल्सरी आहे मामुड्डीचा पाला. हा चालू शकतो मी पुण्याला ती तशी टाकणार व्हिडिओ लवकर सकाळी लवकर डोळे घेतली पहिले कधी येणार ते आमचे भटजी आहेत. थांब निमिषा जास्त आईला घे आईला घे. नाही ओंकार मस्त झाला. मगाशी पण मस्त आला. गोरा गोरा पान. आजी हाय कर, हाय कर, हाय हात कर. परत परत कर परत. बसलाय देऊ लोटा देऊ काय लोटा काय देऊ. चिंपाड घेऊन बसले ना. नाही तिकडे चल, तिकडे चल म्हणून बोलतो. निमिषाला बाल्कनी हाय कर. हा बेलोरला गेलेला. थंडीत गारटलेले माणसं. आम्ही तिकीट काढली. थंडीत गारटलेले माणसं. थंडीत गारटलेली माणसं. ताई मावशीला वाचते हो पूर्ण कान मी नाही करू. आई बघ, आई बघ, आई ताई मावशी असं 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 असं. किती वेळ मग आता परत विकाल ना भंगारवाला विकाल 50 रुपये दे. निमिषा कर. नाही भारी वाटत होतं ते त्या दिवशी पण. बिहाइंड द सीन्स. मी तुला ना सो जवळजवळ ना मी 35 मिनटं झालेली होती आणि 40 मिनटं व्हायला आलेली होती तेव्हा ही पोपटी काढली. आणि मग सगळं आम्ही आता उपसून घेणार आहोत आणि बघूया पोपटी कशी झाली होती. बाहेर चल तिकडे घेते. सो इथे मामुड्डीचा पाला व्यवस्थित शिजलेला आहे, याचा अर्थ आपली पोपटी सुद्धा झालेली आहे. तरीसुद्धा मी तुम्हाला एक शेंग दाखवते ओपन करून आणि खाऊन सुद्धा दाखवते की कसं झालेलं आहे. आता मेन टास्क आहे जो शेंगा सेपरेट करायचा, तो पाला वेगळा करायचा, अंडी वेगळी करायची आणि चिकन वेगळा करायचं. हे मेन टास्क असतो आणि ते होईपर्यंतच कोणाला धीर नसतो, कारण पोपटीचा घमघमाटच एवढा सुटलेला ना की सगळ्यांची घाई झालेली. सगळेजण गरम असतानाच करत होते सगळं सेपरेट. न महिना करता चपल. झाल्या. काही काय चांगलं गरम टाकलं मस्त वाटतं.
मामी पण आल्या मग काय फक्त मामा बघितलं सरळ असंच काय प्रकार आपल्याला घेते बिना पगाराचा पगार घे चॉकलेट खाऊन बघ. कॅमेरात बघ. एक नंबर सगळ्यात दोन दोन झालेत बघा काय राहील ते इकडे राहिले मी मला हे घेते मी माझं बटाट बघ निमिषा एक कुठला पण नीट येतात. माझ्या दोन अंडी का हो ताई एक्स्ट्रा मला जास्त जीवासत्व मिळालं पाहिजे हे उचल कोणाला पाहिजे इकडे इकडे दोन घ्या. इकडे बघू तिकडे. नाही हा कांचन ते कुठे राधीना दिलं ते देते ताई मावशीची रिएक्शन घे प्राची ताई मावशीची रिएक्शन घे कसं झालं आज मी अजून खाल्ली नाहीये टेस्ट अंड्याची अंड्याची माझा आणि अजून भाऊ ए, थांब, थांब. अंड्याची करायची 2 मिनिट मला सगळी हाडं आली. हो तू बघून घेतलीस तोंड टाक. तुला ते परवाचं दे तिला उरलेलं. हो देते साखर तुझ्याकडे ना निमिषा तुला मी घेतो. घेतलं हो ते तुम्हाला पाहिजे नको. प्राची मामा बटाटा काय बघ अंडी जास्त आहे अंडी जास्त आहे तुला एक्स्ट्रा दाखवतो कुठं आहे अंडा कुठे आहे हाय असेल बटाटा असेल बटाटा एवढा मसाला कोण टाकला पण काय मी बोलते 2 अंडी ठेवलं ठेवते म्हणते ओंकारसाठी मी तरी बोलले मला 2 दिली आणि खरंच पोपटी एवढी छान झालेली होती ना की सगळ्यांनी मस्त त्याच्यावर ताव मारला. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.